गोपाळकृष्ण गोखले हे काँग्रेसमधील मवाळ गटाचे काय होते, प्रमुख नेते होते. दुसरी गोष्ट, लाल बाल पाल म्हणून कोणाला ओळखलं जातं, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष यांना ओळखलं जातं. आणि हे तिघी नेते कोणत्या गटाचे होते, जहालवादी गटाचे नेते होते. हे तुम्ही लक्षात ठेवा. नमस्कार. MPSC ग्रुप सी 2026साठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि त्याचं एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये देतो आहे, त्यामुळे तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे. मी तुमचा वेळ वाया न घालवता सरळ आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकारने सुरू केले. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. आता याचं एक्सप्लेनेशन असं आहे की लॉर्ड रिपन यांनी 1882मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला. प्रशासनात भारतीयांचा सहभाग वाढवण्याच्या या कार्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते. लक्षात ठेवा की भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कोणी संमत केला, लॉर्ड रिपनने संमत केला. केव्हा संमत केला, केव्हा पास केला, 1982मध्ये. आणि या कार्यामुळे त्यांना इतिहासामध्ये काय म्हणून ओळखले जाते, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जातं. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क गट क पूर्वपरीक्षा 28 मे 2017ला आलेला आहे. हे पहा, प्रत्येक प्रश्न तुम्ही व्हिडिओ पॉज करून परत वाचू शकता. एक वेळेला जर व्यवस्थित वाचलं तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार आहे. पुढचा प्रश्न, शाहू छत्रपतींनी सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पहिल्या वसतिगृहाचे नाव काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग्स. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता याचं एक्सप्लेनेशन असं आहे की राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राहण्याची सोय व्हावी म्हणून 1901मध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. आता व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केव्हा झाली, 1901मध्ये. आणि ही काय होतं, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हे सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी त्यांची राहण्याची सोय होण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेलं पहिलं वसतिगृह होतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊ. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी के अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे दैनिक मराठा. लक्षात ठेवा. आता याचं एक्सप्लेनेशन असं आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी मराठा दैनिक सुरू करून मराठी जनतेमध्ये अभूतपूर्व जागृती निर्माण केली आणि सरकारवर लढात्मक दबाव आणला. हे तुम्ही लक्षात घ्या. भारतातील पहिली रेल्वे या ठिकाणी धावली. तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई ते ठाणे. याचं एक्सप्लेनेशन असं आहे की लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतात 16 एप्रिल 1953 रोजी पहिली रेल्वे 34 किलोमीटर अंतराहून मुंबई म्हणजे बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली. आणि या प्रकल्पामुळे भारताच्या दळणवळण व्यवस्थेत मोठी क्रांती झाली. लक्षात ठेवा की भारतामध्ये प्रवासी रेल्वेची सुरुवात ही लॉर्ड डलहौसी याच्या काळात झाली. त्यानेच त्याची सुरुवात केली आहे. आणि म्हणजेच भारतातील पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणे धावली. आणि ती केव्हा धावली, 16 एप्रिल 1953 रोजी. हे तुम्ही लक्षात ठेवा. यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली. तर त्याचं योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. आता याचं एक्सप्लेनेशन असं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848मध्ये पुण्यातील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मोलाचे योगदान केले. म्हणजे पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा केव्हा स्थापन झाली, 1848मध्ये. कुठे सुरू झाली, पुण्यातील भिडेवाड्यामध्ये. आणि ती कोणी सुरू केली, महात्मा ज्योतिबा फुले. आणि यामध्ये त्यांना कोणाचं सहकार्य लाभलं, सावित्रीबाई फुले यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे भारतीय राष्ट्रीय सभेमधील जहालवादी नेते नव्हते. तर भारतीय राष्ट्रीय सभेमधील जहालवादी नेते कोण नव्हते, गोपाळकृष्ण गोखले हे जहालवादी नेते नव्हते भारतीय राष्ट्रीय सभेमधील. आता याचं एक्सप्लेनेशन असेल, गोपाळकृष्ण गोखले हे काँग्रेसमधील मवाळ गटाचे प्रमुख नेते होते. तर बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष हे लाल बाल पाल म्हणून ओळखले जाणारे जहालवादी नेते होते. आता या एक्सप्लेनेशनमध्ये लक्ष ठेवण्याची गोष्ट अशी आहे की
गोपाळकृष्ण गोखले हे काँग्रेसमधील मवाळ गटाचे काय होते, प्रमुख नेते होते. दुसरी गोष्ट, लाल बाल पाल म्हणून कोणाला ओळखलं जातं, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष यांना ओळखलं जातं. आणि हे तिघी नेते कोणत्या गटाचे होते, जहालवादी गटाचे नेते होते, हे तुम्ही लक्षात ठेवा. हिंदुस्थानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे स्थापन केले. त्याचं योग्य उत्तर आहे रेल्वे बोर्ड. आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क गट क पूर्व परीक्षेमध्ये आला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता याचं स्पष्टीकरण असं आहे की 1901मध्ये थॉमस रॉबसन या अध्यक्षतेखाली रेल्वे प्रशासनात सुधारणा करण्यासाठी एक समिती नेमली. या समितीच्या शिफारसीनुसार 1905मध्ये अधिकृतपणे रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली. आता या प्रश्नामध्ये लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी आहे की जी रॉबसन कमिटी होती ती कशासाठी स्थापन करण्यात आली, रेल्वे प्रशासनामध्ये सुधारणा करण्यासाठी. आणि या कमिटीच्या शिफारसीनुसार 1905मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली. पण ही जी काही रॉबसन कमिटी आहे ही मुख्यतः हिंदुस्थानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आली होती, हे तुम्ही लक्षात घ्या. 1901मध्ये आणि या कमिटीच्या शिफारसीनुसार रेल्वे बोर्डाची स्थापना झाली, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊ. या ठिकाणी सुद्धा जोड्या लावा हेच देऊन ठेवलेलं आहे. तुम्ही इथे याचं उत्तर पाहू शकतात. मी याचं सरळ एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला. हा प्रश्न भारतीय इतिहास लेखनाच्या विविध विचारसरणीवर आणि त्यांच्या अभ्यासकांवर आधारित आहे. R.P. दत्त यांनी साम्यवादी दृष्टिकोनातून तर R.C. मजुमदार यांनी राष्ट्रवादी दृष्टिकोनातून लेखन केले. त्याचप्रमाणे जे इतर या ठिकाणी जोड्या देऊन ठेवल्या आहेत या ठिकाणी उत्तर पाहू शकतात. जे साम्राज्यवादी विचारसरणी आहे तर त्याचं लेखन कोणी केलं, व्हॅलेंटाईन चिरोल यांनीच केलेलं आहे. नंतर केम्ब्रिजची विचारसरणी जी होती त्याचं कोणी केलेलं आहे, अनिल सिहल यांनी केलेलं आहे. नंतर राष्ट्रवादी विचारसरणी जी होती ती कोणी केली, त्याच्यावर कोणी लेखन केलं, R.C. मुजुमदार यांनी लिखाण केलेलं आहे. आणि साम्यवादी विचारसरणीवरती कोणी लेखन केलेलं आहे, R.P. दत्त यांनी लेखन केलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड हॉर्डिंग सेकंड. दुसरा, आता याचं एक्सप्लेनेशन असं आहे की 1911च्या दिल्ली दरबारमध्ये पंचम जॉर्ज यांनी राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्याची घोषणा केली. आणि त्यावेळी भारताचे व्हाईसरॉय हे लॉर्ड हॉर्डिंग्स द्वितीय हे होते. आता ह्या प्रश्नामध्ये लक्ष देण्याची गोष्ट अशी आहे की पंचम जॉर्ज यांनी दिल्ली दरबारमध्ये दिल्ली म्हणजे जी राजधानी होती ती कलकत्त्याहून दिल्लीला नेण्याची घोषणा केली, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि घोषणा केव्हा झाली, 1911मध्ये. त्यावेळचा व्हाईसरॉय कोण होता, लॉर्ड हॉर्डिंग्स द्वितीय हा होता, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न, हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते. कोण होते सदस्य, M.N. रॉय हे सदस्य होते. आता याचं एक्सप्लेनेशन असं आहे की 17 ऑक्टोबर 1920 रोजी ताशकंद येथे M.N. रॉय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. CPIचं लॉंग फॉर्म काय येणार आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, हे तुम्ही लक्षात ठेवा. याची स्थापना केव्हा झाली, 17 ऑक्टोबर 1920ला. कुठे झाली, ताशकंद येथे झाली. याचे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य कोण होते, M.N. रॉय हे होते. म्हणजे प्रमुख ज्यांचं नाव इथे आलेलं आहे ते होते. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ लाईक केलं नसेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा आणि त्याच्यावरती ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. आपल्या या महाराष्ट्र स्टुडंट मित्र यूट्यूब चॅनलवरती आपण स्टडी मटेरियल्स म्हणजे टेस्ट सिरीजचे व्हिडिओ घेतोच, त्यासोबत आपण जॉब अपडेट म्हणजे गव्हर्नमेंट प्रायव्हेट इंटर्नशिप रिलेटेड जॉब अपडेटसुद्धा देतो. त्यामुळे कमेंट्समध्ये तुमचे शिक्षण टाका आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये व्हिडिओ पाहताय तेही टाका आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. चला आता पुढचा जो प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. दुसरं विधान आहे, भारतीय संविधानाने सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. आणि भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. आता याचं योग्य जे काही विधान आहे त्यामध्ये अ, ब आणि क
हे आहेत, म्हणजे तिघी विधान हे बरोबर आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. आता हे विधान, हे वाक्य, असे प्रश्न MPSC वारंवार विचारतं. आता याचं एक्सप्लेनेशन असं आहे, कॅबिनेट मिशनच्या शिफारसीनुसार संविधान सभा स्थापन झाली. संविधान सभा ही स्थापन कोणाच्या शिफारशीनुसार झाली? कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार झाली. आणि याची पहिली बैठक केव्हा झाली? 9 डिसेंबर 1946 रोजी पहिली बैठक झाली. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान तयार होऊन त्याचे 11वे सत्र पूर्ण झाले. हे तुम्ही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न घेऊ. आझाद हिंद फौजचे संस्थापक कोण होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे रास बिहारी बोस. आता याचं एक्सप्लेनेशन असं आहे की जपानच्या मदतीने आझाद हिंद फौजेची स्थापना आणि पुनर्रचना करण्यात रास बिहारी बोस यांची महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे 1943 याचे नेतृत्व त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सुपूर्द केले. लक्षात घ्या की आझाद हिंद फौजचे जे संस्थापक आहेत ते रास बिहारी बोस हे होते. आणि 1943 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे त्याचं नेतृत्व गेलं. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे की 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? तर त्याचं योग्य उत्तर आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. लक्षात ठेवा की 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी ज्या पदाची निर्मिती करण्यात आली ते पद कोणतं होतं? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता याचं एक्सप्लेनेशन असं आहे की 1857च्या उठावानंतर ब्रिटिश संसदेने 1858चा भारत सरकारचा कायदा संमत केला. या कायद्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपवून भारताचा ताबा थेट ब्रिटिश राजघराण्याकडे गेला आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत मंत्री म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या पदाची निर्मिती करण्यात आली. आता या एक्सप्लेनेशनमध्ये लक्ष ठेवण्याची गोष्ट अशी आहे की जे भारत मंत्री पद जे आहे, आपण इतिहासाचे पुस्तक वाचतो त्यामध्ये भारत मंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. तर ॲक्च्युअलमध्ये त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं येतं? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे केव्हा निर्माण करण्यात आलं? 1857च्या उठावानंतर. आणि 1857च्या उठावानंतर ब्रिटिश संसदेने, ब्रिटिश पार्लमेंटने कोणता कायदा संमत केला? भारत सरकारचा कायदा संमत केला. केव्हा संमत केला? 1858. आणि या कायद्यान्वये कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? सेक्रेटरी फॉर स्टेट फॉर इंडिया म्हणजे भारत मंत्रीपद हे निर्माण करण्यात आलं. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की नेते आणि त्यांनी केलेला सत्याग्रह याच्या जोड्या इथे सांगितल्या आहेत. आता याचं एक्सप्लेनेशन असं आहे की दीनबंधू मित्र यांनी नील दर्पण नाटक लिहिले. बाबा रामचंद्र यांनी अयोध्येच्या शेतकऱ्यांच्या लढ्याचे नेतृत्व केले. सरदार पटेल यांनी बारडोली सत्याग्रह यशस्वी केला आणि सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. माझं सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एक विनंती आहे, जर माझ्या एक्सप्रेशनमध्ये किंवा वाचताना काही चूक होत असेल तर तसं तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आत्तापर्यंतचा व्हिडिओ हा चांगलाच आहे. मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. त्यामुळे एक माझ्या मेहनतीला एक लाईक जर करून दिला तर मला खूप म्हणजे मोटिवेशन मिळणार आहे. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबून आपल्या महाराष्ट्र स्टुडंट मित्रा या चॅनलला सपोर्ट करा. कारण की आपल्या चॅनलवरती मी खूप मेहनतीनं ही सर्व सामग्री एकत्रित करून तुमच्यासाठी हे सर्व व्हिडिओ तयार करतो आहे. तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये तुमचं शिक्षण नक्की टाका, तुमचा जिल्हा नक्की टाका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती जॉब अपडेट आणि प्रायव्हेट गव्हर्मेंट इंटर्नशिप रिलेटेड जॉब अपडेट आपण देत असतो. जर तुमचं शिक्षण त्याशी रिलेटेड असेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. चला पुढचा प्रश्न घेऊ. इंडियन असोसिएशन या संस्थेविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? हिंदू मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता. संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला होता. फिरोजशाह मेहता आणि KT तेलन यांनी संस्था चालवली. आणि चौथं आहे सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढविण्याचा प्रयत्न केला. आता कोणती विधान बरोबर आहे ते आपण पाहू. आता याचं एक्सप्लेनेशन असं आहे की सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी 1876 इंडियन असोसिएशनची स्थापना केली.
या संस्थेने नागरिक सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिस परीक्षेच्या वयोमर्यादेत वाढ करावी यासाठी मोहीम राबवली. आता या एक्सप्लेनेशनमध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी कोणती स्थापना केली, कोणती संस्था स्थापन केली? इंडियन असोसिएशन ही स्थापना केली, म्हणजे संस्था स्थापन केली. आणि ही कशासाठी केली होती की जी सिव्हिल सर्व्हिस होती त्यावेळची ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या काळामध्ये, त्यामध्ये वयोमर्यादा वाढ करावी यासाठी त्यांनी मोहीम राबवली. कोणत्या संस्थेद्वारा मोहीम राबवली? इंडियन असोसिएशन याद्वारा. आणि ती स्थापन केव्हा झाली? 1876 हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले? याचं योग्य उत्तर आहे अलाहाबाद, 1888. आता याचं एक्सप्लेनेशन आपण पाहू. काँग्रेसचे चौथे अधिवेशन 1888 अलाहाबाद येथे भरवण्यात होते. तिथले गव्हर्नर सर ऑकलंड कॉल्विन यांनी या अधिवेशनाला परवानगी व जागा मिळू नये म्हणून मोठे प्रयत्न केले होते. तरीही दरभंग राजाच्या मदतीने लिव्हर कसल विकत घेऊन अधिवेशन यशस्वी पार पडले. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता इथे असं आहे की जे अलाहाबादचं 1888चं अधिवेशन झालं ते काँग्रेसचं कितवं अधिवेशन होतं? तर चौथं अधिवेशन हे होतं. आणि दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट, ते अधिवेशन अलाहाबादला झालं त्यावेळचा गव्हर्नर कोण होता तिथला? सर ऑकलंड कॉल्विन हा होता. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे अधिवेशन कोणाच्या मदतीने करण्यात आलं? दरभंग राजाच्या मदतीने करण्यात आलं. कुठे करण्यात आलं? लिव्हर कसल हे विकत घेऊन त्या ठिकाणी अधिवेशन करण्यात आलं. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू. आता पुढचा प्रश्न आहे, सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत? या ठिकाणी विधान देऊन ठेवलं आहे. खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग, महात्मा गांधीजींनी केसरी हिंद ही पदवी सरकारला परत केली आणि धारसान येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले आणि स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी. तर यामध्ये जे उत्तर बरोबर आहे अ क ड हे आहे. तर आता याचं एक्सप्लेनेशन पाहून घेऊ. सविनय कायदेभंग चळवळीची सीमा भागात खान अब्दुल गफार खान यांच्या खुदाई खिदमतगार म्हणजे लाल कुर्ती पठाणांनी सहभाग घेतला. धारसान येथे सरोजिनी नायडू यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले आणि मोठ्या संख्येने स्त्रियांचा सहभाग घेतला. या ठिकाणी टीप अशी आहे की केसरी हिंद ही पदवी गांधीजींनी 1920 असहकार चळवळीच्या वेळी परत केली होती. आता या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की सविनय कायदेभंग चळवळीत स्त्रियांचा मोठा सहभाग झाला. कोणाच्या नेतृत्वात झाला? सरोजिनी नायडू, कारण की त्यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. आणि पठाणांचा सहभाग कोणामार्फत झाला? खान अब्दुल गफार खान यांच्या खुदाई खिदमतगार लाल कुर्ती याच्या माध्यमातून सहभाग झाला. मराठवाड्यातील पाथरी गावचे देवदास कांबळे हे पुढारी होते. त्याचं योग्य उत्तर आहे मातंग समाज याचे ते पुढारी होते. कोण? देवीदास कांबळे. आता याचं स्पष्टीकरण असे की दलित आणि उपेक्षित वर्गाच्या चळवळीत मराठवाड्यातील पाथरी गावचे देवीदास कांबळे यांनी मातंग समाजाच्या हक्कासाठी आणि जागृतीसाठी महत्त्वाचे नेतृत्व केले. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न आहे, याचा अर्थ असा आहे खाकसार म्हणजेच काय? तर ती मुसलमानांची लढाऊ संघटना होती. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता याचं स्पष्टीकरण असं आहे की खाकसार ही अलामा इलायुत्तुल्ला खान मनशिकी यांनी स्थापन केलेली एक लढाऊ आणि सुधारवादी मुस्लिम संघटना होती, जिचा उद्देश स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक आणि राजकीय प्रभाव पाडणे हा होता. लक्षात ठेवा, जी खाकसार होती ती अलामा इयातुल्ला खान मनशिकी यांनी स्थापन केली होती. आणि दुसरी गोष्ट, या जी संघटना होती हिचं मुख्य कार्य काय होतं? तर हिचं मुख्य कार्य होतं स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक आणि राजकीय प्रभाव पाडणे हा होता. आणि ही संघटना मुस्लिम संघटना होती. हे तुम्ही लक्षात ठेवा. एक लढाऊ आणि सुधारवादी मुस्लिम संघटना ही होती. हे तुम्ही लक्षात ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत व्हिडिओ खरंच आवडला आहे त्यांनी खरंच एक लाईक नक्की करा. माझ्या मेहनतीला तेवढी शाबासकी द्यायचा प्रयत्न करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन दाबा आणि त्याच्यावरती ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. आणि प्लीज कमेंट्समध्ये टाका
की तुमचं शिक्षण काय, तुम्हाला व्हिडिओमध्ये काही बदल हवे असतील आणि तुम्हाला अजून कोणत्या महत्त्वपूर्ण टॉपिकवरती PYQ लागत आहे त्या प्रकारचे आपण व्हिडिओ तयार करू. आणि आपल्या चॅनलवरती गव्हर्मेंट, प्रायव्हेट आणि इंटर्नशिप रिलेटेड जॉब अपडेट आपण देत असतो. त्यामुळे तुमचं शिक्षण आणि तुमचा जिल्हा नक्की टाका, जेणेकरून आपलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पण केव्हा? ज्यावेळी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणार, बाजूला बेल आयकॉन दाबणार आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करणार. कृपया करून व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो आहे. आपण भेटूया पुढच्या दर्जेदार व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.